छोटा असतो जरा, त्याच्यामध्ये पाणी सुद्धा फार थोडं असतं. त्या व्यक्तीनं डोंगरावरती जो फिरत होता त्या व्यक्तीनं त्या झाडाला प्रश्न केला की का रे बाबा, तू समुद्रासारखं मोठं का होत नाही? काय म्हटला तो व्यक्ती झाडाला? तू समुद्रासारखं मोठा का होत नाही? त्यावेळेस त्या झाडानं गोड असं उत्तर दिलं, अरे समुद्रासारखं मोठा होऊन खारा होण्यापेक्षा लहान राहून गोड राहिलेलं बरं. चांगलं आपल्याला कोणी छोटं म्हणालं, लहान म्हणालं चालेल, मात्र आपला स्वभाव, आपलं जीवन गोड पाहिजे. विठाला 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 विठाला. पण माणसाकडे पैसा आहे, प्रतिष्ठा आहे, सन्मान आहे, पद आहे, सगळ्या गोष्टी असून सुद्धा आज माणूस दुखी काय माहितीये का? माणूस स्वतःच्या दुःखानं दुखी नाही. आज माणूस स्वतःच्या दुःखानं दुखी. खरं सांगा बरं, एखाद्याला जर आपल्यापेक्षा जास्त कापूस झाला, खरंच आपल्याला आनंद वाटतो का? वाटतो का? हा, ऐका ऐका, पत्थर एक बार मंदिर में गया तो भगवान बन गया. पत्थर एक बार मंदिर में गया, लक्ष्य देऊन ऐका, भगवान बन गया. इंसान 10 बार मंदिर में जाता है मगर इंसान इंसान नहीं बन पाता. का संत का झाले? आपण माणसंच का राहिलो? त्याचं कारण ऐका. संतांचं अंतःकरण, संतांचं मन असं होतं, जग जर सुखी असेल तर संत सुखी होत होते. पण संत ऐका, जग जर दुखी असेल तर संत सुद्धा दुखी होत होते. माणूस एवढा विचित्र आहे, शेजारी आनंद असेल तर माणसाला आनंद वाटत नाही. विठाला विठाला. माणसाकडे धन आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण माणूस मात्र समाधानी नाही. समाधानी नाही. माणसानं सुखी व्हावं का समाधानी व्हावं बरं? हा, समाधानी व्हायला पाहिजे. सुख थोडं आहे, क्षणिक आहे, पण माणूस समाधानी पाहिजे. जेवढ्या माणसाच्या अपेक्षा वाढतील तेवढ्या माणसाला जास्त दुःख भोगावं लागतं. माणसाच्या जेवढ्या अपेक्षा कमी राहतील तेवढं माणसाकडे सुख जास्त राहत, जास्त राहत. आता आता कोणाला विचारू मी? आता आबा तुम्हाला विचारू का? हा, नाही तुम्ही विचारायला घ्याय म्हणून म्हणते. हा आबा, तुम्हाला जमीन किती सध्याला? नाही ते असं ना सांगू, तुम्हाला सांगा. हा, 20 एकर जमीन आहे, बरोबर ना? हा, तुमची का जमीन? मग चला पैठणला चला, उद्या माझ्या नावावर करून देतो. हा, जमीन तुमची का? नाही. मग तुम्ही सुखी का समाधानी? समाधानी का? वा, विठाला विठाला. संतांचं जीवन स्वार्था करता नाही, त्यांच्या करता जीवन जगले नाही. आपलं जीवन कुणा करताय? स्वार्था करताय. आपल्या कुटुंबाकरता आपलं जीवन आहे. संतांना जगाने किती त्रास दिला ऐका. एक व्यक्ती म्हणतो कुटुंब माझं आहे. काय? एक व्यक्ती म्हणतो कुटुंब माझं आहे. सरपंच काय म्हणतो? गाव माझं आहे. आमदार काय म्हणतो? तालुका माझा आहे. खासदार काय म्हणतो? जिल्हा माझा आहे. मला सांगा, जिल्ह्यातले लोक, मला सांगा, आमदाराला खासदाराला लोक दुसऱ्या जिल्ह्यातले त्रास देतात का आपल्या जिल्ह्यातले? हा, आपल्याच बरोबर का नाही? आणि गावातील सरपंचाला त्रास दुसऱ्या गावातील लोक देतात का आपल्याच गावातील? हा, म्हणजे असं अंगार ओढू नका घेऊ बरं का. कीर्तन म्हणजे एक याचं कपड्याचं दुकान असतं, कोणाला कोणता शर्ट बसून सांगता येत नाही. मी कोणाला उद्देशून बोलत नाही. ऐका, सरपंचाला गावचीच लोक त्रास देतात का दुसऱ्या गावची? गावचीच, बरोबर का नाही? मग घरातील जो व्यक्ती आहे, जो म्हणतो कुटुंब माझं आहे, मग त्या व्यक्तीला घरातीलच लोक त्रास देतात का दुसरे? हा, वा वा, चांगलं मान्य केलं तुम्ही. म्हणजे घरातील लोक त्रास देऊन सुद्धा माऊली ज्ञानोबा जगाला काय म्हटले? हा, हे ईश्वरची माझे घर. तुकोबारांना किती त्रास दिला, किती त्रास दिला तुकोबारांना. गाढवावरती लोकांनी समाजाने दिंडा काढली. निंदा करण्याकरता, बदनामी करण्याकरता तुकोबारांकडे बाई पाठवली, पण तरी सुद्धा तुकोबारांनी परमार्थ बंद केला
नाही. आपल्यावरती सुद्धा तशी वेळ येत असते, प्रसंग येतो. पण ऐका, जो या प्रसंगातून या दुःखातून दूर निघतो ना, वरती निघतो, त्याचा हात कुणी धरत नसतो. तो संतच आहे, तो संतच आहे. विठ्ठला विठ्ठला. एवढा त्रास होऊन सुद्धा तुकोबांनी भजन बंद केलं नाही, बंद नाही केलं. दुष्काळाच्या काळामध्ये गोड प्रसंग आहे महिला मंडळ, डोळ्यामध्ये अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. दुष्काळाच्या काळामध्ये तुकोबांची एक पत्नी अन्न करता त्या ठिकाणी मरण पावली. दुसरी पत्नी म्हणजे जिजाबाई. घरामध्ये अन्नाचा कणाही नाहीये, धान्यही नाहीये. का तर दुष्काळाच्या काळामध्ये तुकोबांनी सगळं धान्य कुणाला वाटून दिलं? गावातील लोकांना वाटून दिलं. घरामध्ये अन्नाचा कणाही नाहीये. अर्ध्या रात्री लेकरांना उठावं, जिजाबाईंना आईंना म्हणावं, आई अगं फार भूक लागली, आई फार भूक लागली, काहीतरी खाण्याकरता असेल तर दे. तर त्यावेळेस माझ्या जिजाबाईनं काय करावं ऐका, तटकन उठावं, मिठाचा खडा घ्यावा, पाण्यामध्ये बुडवावा आणि तो मिठाचा खडा लेकराच्या ओठावरून फिरवावा. लेकरू ओठ चाटत त्या ठिकाणी झोपी जात होतं. का तर घरामध्ये खाण्याकरता काही नाही, परिस्थिती तशी होती. दुसऱ्या दिवशी जिजाबाई महाराजांकडे आल्या, हात जोडले, महाराज मी कधी तुम्हाला भारीतली भारी साडी मागितली नाही, दागदागिने मी कधी मागितले नाही, फक्त एक विनंती आहे महाराज, माझे लेकर 2 दिवस झाले रोज उपाशी झोपतात, अन्नाचा कण पोटामध्ये नाहीये, काहीतरी धान्याची अन्नाची व्यवस्था करा, जेवणाची व्यवस्था करा. महाराज म्हणतात, आऊ तू काळजी करू नको, मला काम भेटलं, मी काम करेल, पण